संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने मोठी खेळी केली आहे। उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायला ठाकरे गटाने शिवसेनेने सुरू केलेली आहे आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीची चांगलीच फिरकी घेतली। परिणामी महायुतीची चांगलीच अडचण झालेली आहे। महाविकास आघाडीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय सारीपाटावर पहिली खेळी केली। महाविकास आघाडीचे चाणक्य संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांसमोर चेहरा द्यावाच लागेल असं वक्तव्य केलं। संजय राऊतांनी सीएम पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं थेट नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख हा उद्धव ठाकरेंकडेच होता। तर उद्धव ठाकरेंनी मवियाच्या सीएम पदाच्या चेहऱ्यावर बोलताना थेट महायुतीवरच सवालांच्या फैरी झाडल्या। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवतात, तुमच्यामुळे आम्ही अडलो पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू। महाविकास आघाडीनं एक प्रकारे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलाय। त्यामुळे साहजिकच आगामी निवडणुकीत महायुतीचा सीएम पदाचा चेहरा कोण असणार असा प्रश्न निर्माण झालाय। कारण महायुतीत 3 मोठे पक्ष आहेत आणि त्या 3 पक्षाचे 3 मोठे नेते आहेत। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाचे 3 बडे नेते आहेत। विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तब्बल 5 टर्म उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव घेतलेले अजित पवार या तिघांपैकी कोण सीएम पदाचा चेहरा असेल असा प्रश्न आता निर्माण झालाय। सत्ता असल्यास एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी दिली जाईल की देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील किंवा अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आतापासूनच सुरू झाली आहे। या सर्व चर्चेला गिरीश महाजन यांनी थेट उत्तर दिलं। हे तर आमच्याकडे आम्ही तर कोणी दावा करत नाहीये, हा होईल का तो होईल का तो होईल। आमच्याकडे 3 पक्ष मिळून ठरवतील, वरती आमचे हायकमांड आहेत पक्ष श्रेष्ठ दिल्लीला, ते त्या संदर्भामध्ये बोलतील, ते ठरवतील, पण आम्ही आतापासून भानगडी करत नाहीये। गिरीश महाजन यांनी महायुतीचा सीएम पदाचा चेहरा कोण असेल हे काही थेटपणे सांगितलं नाही, कारण कोणत्याही एका नेत्याचं नाव सांगितल्यास इतर 2 पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना ते नाव मान्य होण्याची खात्री देता येत नाही। त्यामुळे गिरीश महाजन यांची चांगलीच गोची झाली। मात्र संजय राऊत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघाले होते याची आठवण करून देत चांगलीच खिल्ली उडवली। त्यांना काही म्हणू द्या, लोकसभेच्या वेळेला तेच म्हणत संजय राऊतांनी उद्धवजींना पंतप्रधान करण्यासाठी बाशिंग बांधून बसलेले होते। त्यांना काय, त्यांचं काम विरोध करणं आहे, बोलणं आहे, त्यांना म्हणू द्या कोणाचं शेवटचं आहे काय ते मतदारांसाठी सांगतील। गिरीश महाजनांनी खिल्ली उडवल्यानंतर खासदार नरेश म्हस्केही मैदानात उतरले। त्यांनीही महाविकास आघाडीला चांगल्याच दांडग्या दिल्या। मी काल त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा चेहरा एकतर अबू आझमी किंवा ओवेसी यांचा चेहरा तुम्हाला समोर घेऊन लढावं लागणार आहे, कारण आपण जे निवडून आलेले आहात लोकसभेमध्ये आणि जे अर्ध्या हळकुंडाने आपण पिवळे होण्याचा प्रयत्न करताय। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झालाय। त्यामुळे विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर असली तरी आतापासूनच माइंड गेमला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीनं सर्वात आधी सीएम पदाच्या चेहऱ्याचा पत्ता टाकलाय। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या रूपानं त्यांचा हुकुमी एक्का टाकलाय। आता महायुती कोणाचा पत्ता टाकणार याकडे राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।